एक मागून 100-50 रुपये गोळा करून कीर्तनाचे त्यांची खानावळ भरतो नाही. फक्त पोलिसांचीच भरतो. कारण का पोलीस होणं खूप अवघड आहे. तिथे परवा नाही केली जात. त्या लेकरांना लई त्रास होतो. म्हणून पोरांनो, कीर्तन झाल्यावर मला छोटंसं धम्मदान करा. कारण पोलीसमध्ये भरती होणाऱ्या मुलाची एकाची तरी खानावळ मला तुमच्याकडून भरता येईल अशी माझी अपेक्षा आहे. एवढं सांगून तुकोबारायांचं आणि बुद्धांच्या पंचशिलाचं नातं कसं ऐका. पानातिपाता वेरमणी शिक्षापदं समादयामि. अर्थ कळतोय ना. मी प्राणी मात्रांचं मांस खाणार नाही. मी त्यांना मारणार नाही. मी पशु पक्ष्यांना अभयदान देईन. आता हे झालं बुद्धांच्या पंचशिलातलं पहिलं शील. तुकोबारा याच्यावर काय लिहितात बघा. ते म्हणतात, भूतदया गाई पशूंचे पाळण, तान्हेल्या जीवन वना माझी. मांस खाता हौस करिता, जोडोनी ठेविता वैरी. तुका म्हणे कुटती हाडे, आपुल्या नाडे रडतीर. म्हणजे इकडे बुद्धांचं पंचशिलातलं पहिलं क्रमांकाचं शील आणि तुकोबारांच्या अभंग सारखे वाटत असेल तर टाळ्या वाजवा नक्की. दुसरा आता मुसावादा. माझ्या बरोबर तर म्हणा सगळे. हा, मुसावादा वेरमणी शिक्षापदं समादयामि. अर्थ सांगेल कोणी? सांगा बरं. हा, टाळे. मी मरेल तरी कोणाचं खोटं करणार नाही, असत्य वागणार नाही आणि सत्याला सोडणार नाही. सत्य हा माझा बुद्ध आहे आणि सत्य माझा विठ्ठल आहे. आता हे झालं भगवंतांचं म्हणजे तथागतांचं. आता तुकोबारा काय म्हणताय का. सत्य तू सत्य तू विठ्ठल, कागा हा डावीला जगदाकार. सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, व्यतीचे वचन जेने राहे समाधान. आता ज्ञानेश्वरी ज्ञानोबारा काय म्हणता ऐका. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द दैसे कल्लोळ अमृताचे. मुसावादा वेरमणी शिक्षापदं. तिसरा ऐका. आदिन्न दाना वेरमणी शिक्षापदं समादयामि. सांगा अर्थ आता परत तुम्हीच. हा, दुसऱ्याच्या धनाची चोरी करणार नाही. टाळे वाजवा त्यांच्यासाठी. असे प्रत्येक जणांना पंचशील आणि तुकोबाचे अभंग वाचनात आले पाहिजे. ते खरे बुद्ध आणि ते खरे वारकरी. चंद्रभागेच्या वाळवंट संग्रामाचं स्थळ आहे. मग काय म्हणायचंय आता. मी चोरी करणार नाही. तुकोबाराय काय लिहितात बघा गाथ्यामध्ये. साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधील, परद्रव्य परनारी यांच्या दरी विटाळ, यांचा दरी विटाळ. दुसऱ्याच्या धनाचा विटाळ धरी चोरी करणार नाही. मग पुढे ऐका. आता 3 झाले ना. चौथं काय. कामेषु मिच्छाचारा वेरमणी. बोला शिक्षा. साहेब उठून उभे राहून सांगा. टाळे. मी कामातूर होऊन क्रोधातूर होऊन लोकांच्या लेकी बाळींचा उपमर्द करणार नाही. अत्याचार व्यभिचार बलात्कार करणार नाही. लोकांच्या लेकी बाळींना माझ्या बहिणीचा बुद्धाचा आणि विठ्ठलाचा दर्जा देईल. हे भगवंतांचं चौथं पंचशिलातलं शील आहे. त्यासाठी तुकोबाराय काय म्हणतात. परविया नारी रखुमाई समान, हे गेले नेमून ठाईचे. दुसऱ्यांच्या लेकी बाळींचा सन्मान तुकोबाने केला. डोंगरावर नाचायला आलेल्या पोरीला सांगितलं, तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार, तरी काय नर थोडे झाले.
आणि शिवरायांनी सुद्धा मुसलमानाची मोगलाची सून दारात आली असताना तिचा सन्मान करून चोळी बांगडी करून तिला परत सासरघरी पाठवल्याचा इतिहास आपण ऐकतोय. म्हणून वारकरी संप्रदाय आणि भगवान बुद्ध हे सारखा विचार आहे. आता शेवटचा आहे का काय आहे ते सर्वात महत्वाचं आहे. व्यसनमुक्त राहा. व्यसनमुक्त नाही राहिला तर तुम्ही वारकरी पण नाही आणि बुद्ध पण नाही. नुसतं ऑल दी ग्लिटर इज नॉट गोल्डन, नुसतं सोंग नकोय आपल्याला. मग आजच्या धम्म दिनाच्या धम्म परिवर्तन दिनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना एकच प्रार्थना करीन. सूरा मेरे मज्जप माद ठाणा वेरमणी शिक्षा दारू गांजा अफू ड्रग्स. मगाशी काय म्हणते गुट खा. हे पोरा काय म्हणलं रे? गुट खा. खा पण त्यातला ट काढून खा. नाही कळलं? गुटक्यातला ट काढला काय होतं इथं बोलू नका. म्हणून तुम्हाला सांगतो अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्तीची धरी ते खून पिंपरीची जोडच्या महिलांचे करा एकीचे सारे बळ विचार नितीन भाऊ गवळींचे घेऊ ग. नको तंबाखू खाऊ ग, नको मशेरी लावू ग, नको तंबाखू खाऊ ग, नको मशेरी लावू ग. 20 लाख लोक पंढरपूरला जातात. किती हे मला सांगायचं राहिलं रे. गडबड हे वरती आली ना असं करून त्यामुळे माझ्या डोक्यातलंच गेलं बरं का. काय जर शिरा खाऊन सत्यनारायणाचा प्रसाद खाऊन जर माणसं जिवंत होतात आपण काय करू माहिती का? इथल्या 5-50 म्हाताऱ्यानं थकलेल्या वय झालेल्या आपण एखाद्या विहिरीत बुडवून टाकू आणि त्याच्याभोवती सत्यनारायणाच्या पोत्या वाचू. येतील का नाही वरती जिवंत? येतील का? दॅट्स रॉंग फिलॉसॉफी. म्हणून मग अशी ती म्हणाले ना की विहारांची मंदिरं बनवू नका आणि मंदिरांची समाज मंदिरं बनवा. एवढं या निमित्तानं सांगण्यासाठी आपण मला बोलवलं आणि मला बोलण्याची ही संधी मिळाली आजच्या पवित्र दिनाने. रात्री पण मी मुंबईला तेच कीर्तन केलं. तर शेवटचं माझं गाणं होईल. नंतर मला धम्मदानाची थोडीशी तयारी आहे का? कपाळी राहो. निळ्या रंगात बुक्का आहे, बुक्क्यात निळा आहे. माझा सावळा निळा विठ्ठल चंद्रभागीच्या तिरी आहे. त्याच्या कपाळी बुक्क्याचा काळा टिळा आहे नितीन गवळेंसारखा. म्हणून आज मला शेवटचं एक गाणं आठवलंय की बाबासाहेबांना किती त्रास झाला. बाबासाहेब काय म्हणाले शाळेत गेल्यावर? दारात उभा प्रिय भीम माझा, दारात उभा प्रिय भीम माझा, बाहेरून करी प्रार्थना हो शाळेत घ्या ना मला गुरुजी, शाळेत घ्या ना गुरुजी, शाळेत घ्या ना मला गुरुजी, शाळेत घ्या ना मला गुरुजी, शाळेत घ्या ना गुरुजी, शाळेत घ्या ना मला. बाहेरून पाऊस वरून पाऊस पडतोय फार, पावसानं अंग माझं झालंय थंडगार. कोण म्हणतंय हे? बाबासाहेब म्हणतात लहानपणी शाळेत असताना एका कोपऱ्यात जागा द्या ना गुरुजी, एका कोपऱ्यात जागा द्या ना. बॅरिस्टर व्हायचंय मला गुरुजी, शाळेत घ्या ना मला गुरुजी, शाळेत घ्या ना मला गुरुजी, शाळेत घ्या ना मला. तुकाराम 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 तुकाराम. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा सावित्रीबाई फुल्यांचा विजय असो. शेख मातोश्री फातिमा माता
माता की जय. संत तुकाराम महाराज की जय. धन्यवाद साहेब. हॅलो.